मी जर कधी माझ्या फॅमिलीबरोबर पर्यटनाला गेली आणि तिथे ॲडव्हेंचरस स्पोर्ट्सची सोय असेल, जसं स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, त्याच्यानंतर बंजी जंपिंग वगैरे, तर मी बिलकुल त्या गोष्टीत जात नाही. याची 3 कारणं आहेत. पहिलं कारण मला भीती वाटते. दुसरं कारण मला खात्री नसते, की अशा प्रकारचे ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स जे लोकं कंडक्ट करतात, त्यांच्याकडे ह्या प्रकारचं प्रोफेशनल ट्रेनिंग आहे ना, प्रोफेशनल नॉलेज आहे ना ह्याची. आणि अशा प्रकारच्या गेम्सला लागणारी जी यंत्रणा आहे, त्याची ती लोकं प्रॉपर मेंटेनन्स करत असतील ना, कारण त्यांच्याकडे अशा प्रकारचं प्रोफेशनल ट्रेनिंग नसेल किंवा त्या यंत्रणेचं मेंटेनन्स प्रॉपर नसेल, तर अपघाताची शक्यता असते आणि मला माझा जीव धोक्यात घालायला उगाचच नाही आवडत. आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्यावरती लोन आहे. प्रत्येकावरती लोन असतात. हाऊसिंग लोन असतं, कार लोन असतं, मुलांच्या अभ्यासासाठी स्टडी लोन घेतलेलं असतं आणि त्या सगळ्या लोनला कव्हर करणारी एक पॉलिसी आपल्याकडे पर्सनल ॲक्सिडेंटची असतेच असते. आणि अशा प्रकारच्या पर्सनल ॲक्सिडेंटमध्ये अशा प्रकारे ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स खेळत असताना जर काही दुखापत झाली किंवा दुःखद निधन झालं, तर काही पॉलिसीमध्ये ते कव्हर असतं, काही पॉलिसीमध्ये ते कव्हर नसतं, काही पॉलिसीमध्ये ते कव्हर असतं, पण त्याच्यासाठी काही अटी आणि काही नियम असतात. हो की नाही? तर आपल्या पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसीमध्ये अशा प्रकारच्या ॲडव्हेंचरस स्पोर्ट्सच्या विषयी काय कव्हर आहे, हे बघणं फार गरजेचं आहे, हो की नाही? आणि ते तुम्हाला कोण सांगणार? मी सांगणार. कधी सांगणार? रंगुनी रंगाते साऱ्या या आपल्या चॅनलवरती नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. जरूर, जरूर पहा. धन्यवाद.